हाय सगळ्यांना. तर कसे आहेत सगळे? तर आय होप तर सगळे मजेत असतील. मी पण खूप छान आहे. तर मी तुमच्यासोबत असं डेली एक नवीन ब्लॉग घेऊनच येणार आहे. तर तुम्ही खूप छान मला सपोर्ट करताय. तर सगळ्यांचं स्वागत आहे सरू भोपळे या चॅनलमध्ये. आणि मला खूप छान असं रिस्पॉन्स देत आहे तुम्ही. माझे ब्लॉग पण तुम्ही बघताय तर खूप छान असं वाटते. तर चला मी तुमच्यासाठी डेली ब्लॉग घेऊन येणारच. आम्ही गेलो होतो लग्नाला. लग्नाचा काही व्हिडिओ शूट केलेला होता, तो एडिट करायचा राहिला होता. तो एडिट वगैरे केला याच्यामध्येच. का तर त्याच्या कालच्या व्हिडिओमध्ये जर केला असतं तो व्हिडिओ खूप लॉंग झालेला असतं, म्हणून त्यासाठी गेलो. येतातच आम्ही तिथं स्विमिंग पूलला गेलो, तिथे भेट दिली. आणि त्यानंतर आम्ही गेलो डीमार्टमध्ये. आणि डीमार्टमध्ये गेल्यानंतर बायका कुठे जातात माहिती ना? किचनच्या सेटकडं. पटकन मी किचनच्या सेटकडे गेले. नवीन काय आहे का किचनचं बघायला गेले. तर मला तिथे एक छान असं मिक्सरचं छोटंसं भांडं दिसलं. ते खूप छान, की जसं की आपल्याला पेस्ट वगैरे काढण्यासाठी अद्रक पेस्ट म्हणा, लसूण पेस्ट म्हणा, काही म्हणा, तो छोटंसं एकदम भांडं 155मध्येच पण खूप छान असं भांडं भेटलं. आणि निब्बर पण होतं खूप. त्यानंतर गेलो, क्वालिटीचं होतं भांडं एकदम बरं का. त्यानंतर गेलो. शिवांश एकदम असं बोर झालेलं होतं. त्याला असं काय घेऊन काय नाही असं झालं. तो खूप दिवसांनी मी त्याला डीमार्टमध्ये घेऊन गेलेले होते ना. मग त्याला नाही, काहीच नाही घ्यायचं, तुला ज्या लागतं ना ते असं नोटबुक वगैरे असं घे, पण ते काय घेऊ नको. त्याने ऐकलं पण काहीच नाही घेतलं. थोडीशीच खरेदी केली आम्ही. छान आम्ही अशी खरेदी केलेली आहे. आणि ही खरेदी काय काय केलेली आहे घरी गेल्यावर तुम्हाला नक्की दाखवते, उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते. की खुशी झाली ना मला. म्हणजे आपण ज्या वस्तू ठरवून जात नाही त्या अचानक भेटत आहेत. म्हणजे मिक्सरचं भांडं मी ठरवून गेले, पण छान असं नवीन काहीतरी भेटलं मला. त्याच्यामुळे घरी आलो. त्यानंतर घरी खूप असं ग्लो आला होता चेहऱ्याला. पण काय करणार ना, मेकअप तर रिमूव्ह करावं लागणार ना. मग काय घेतलं मेकअप वगैरे रिमूव्ह करून, छान असं फ्रेश झालो, जेवण वगैरे केले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शिवांचं अचानकच पोट दुखायला लागलं. म्हणलं आता काही खरं नाही. औषध वगैरे दिले, कमीच झालं नाही. तरी पण थोड्या वेळाने झालं म्हणा कमी. झुळीत वगैरे जाऊन झोपलं त्यानंतर आम्ही आवरून घेतलं पटपट. का तर आम्हाला जायचं होतं शेतात. कशामुळे जायचं होतं आणि कसं जायचं होतं तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघावा लागेल. मग दर्शकडे चालू होतं, तू औषध ते घर नाश्ता वगैरे करून घेतला. जेवणामध्ये दुपारी छान असे, ह्या नाश्त्यामध्ये काय दिसतं माहिती तुम्हाला? दिसला असेल तर नक्कीच कमेंट करा. दुपारी जेवण वगैरे केलं. त्यानंतर मुलांची मस्ती चालू होती. हाय सगळ्यांना. आम्ही चाललो शेतात ह्याच्यासाठी चाललो. उद्या शिवांच्या शाळेमध्ये आनंदनगरी म्हणजे एक्झिबिशन आहे. तर त्याच्यासाठी काहीतरी भाज्या आणायच्या शेतातून. बघू आता शेतात कोणती कोणती भाजी अवेलेबल आहे ती घेऊन येतात आम्ही. सगळं स्प्रिंकलर लावलं होतं इथं. तर सगळं असं स्प्रिंकलरने हे बघा चिखल उडलेलं आहे भाजीवर. भाजी सगळी खराब झाली. मी तुम्हाला दाखवत. सगळं चिखल आहे. पण बघूया आपण, इकडं आहे वरती. आहे इकडे छान आहे भाजी. हाय सगळ्यांना. तर मी किती वाजता आलते? 4-4:30ला आलते. आत्ता सगळं भाजीपाला घेतला आहे आणि खूप असा अंधार पडायला लागला आहे. आता आम्ही घरी जाणार आहे. तर सगळा भाजीपाला घेतला मी. आणि हे बघा हाताला ना भेंडीचे काटे एवढे टोचले तर मी हात वॉश केलेत तरी पण असं हात खाजवायला लागलेत नाही का. भेंडीचे सगळे असे काटे टोचलेले आहेत. मी इथं दाखवते तुम्हाला भाजीपाला काय काय घेतलं. हे बघा इकडे भोपळा, भेंड्या, पालक आणि खाली काकडे. तर उद्या मुलांच्या आनंदनगरी असल्यामुळे. आणि शिवांशला घरी गेला दाखवते तो कसं रिॲक्शन करते. का तर त्याला यायचं, त्याला आम्ही झोपी लावून आलेलो. चला बघते घरी गेल्यावर व्हिडिओ दाखवते. कंटिन्यू करा. हॅलो. घरी आल्यानंतर शिवांश काय घरी नव्हता म्हणून बरं झाल्यानंतर जास्त चिडला असता. तो गेला होता त्याच्या बाबासोबत बाहेर. त्यानंतर आम्ही तो यायच्या आधी पटकन असा भाजीपाला उचलून ठेवला. आणि काय नंतर लागलो तयारीला संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या आधी चहा वगैरे करून घेतला. छान असा चहा घेतला करून. त्यानंतर म्हणलं थोडीशी एनर्जी येईल. कसं शेतातून आलते ना, म्हणजे पालक भाजी भेंडी एक एक करून तोडायला खूप वेळ लागला होता ना. त्याच्यामुळे चहा वगैरे पिले. नंतर इकडे शिवांचा चालू होता अभ्यास. मग शिवांशने अभ्यास वगैरे केला. आणि हा पण व्हिडिओ खूप लॉंग झाला आहे बरं का. पण व्हिडिओ नक्की बघा, कंटिन्यू बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. तुमच्या एका लाईकनी मला लई मोठे पैसे येणार नाही तर काही होणार नाही. त्याच्यामुळे नक्की लाईक